श्री स्वामी समर्थ. नमस्कार. देऊळगाथाच्या नवीन भागामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. गुरुपौर्णिमेच्या औचित्याने आज आपण आलेलो आहोत निशिगंधा ताई कुटे यांच्या निवासस्थानी. तर नमस्कार ताई, तुमचं या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत आहे. नमस्कार. मागचे जे काही पॉडकास्ट केले त्यामध्ये बऱ्याच लोकांनी अशा कॉमेंट्स केल्या, विचारणा केली की आम्हाला शंकर महाराजांबद्दल बरीच माहिती मिळाली आहे, पण एक माहिती आहे जी मिसिंग आहे, ज्याच्याबद्दल बऱ्याच जागेवरती बऱ्याच विविध गोष्टी सांगितल्या जातात. तर त्यातली जी काय माहिती, जे काही तथ्य आहे ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तर ते म्हणजे शंकर महाराजांचा जन्मरहस्य. तर त्याच्याबद्दल तुम्ही काही माहिती सांगू शकाल का आम्हाला? श्री स्वामी समर्थ. मी आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देते. त्याआधी गुरुवंदना करूया. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आता आपण जाणून घेऊया महाराजांच्या जन्मरहस्याविषयी. त्या काळामध्ये ज्यावेळेस आमच्या आजी सासूबाई होत्या, राधाबाई आनंदराव कुटे, यांना मी असंच गप्पा करत असताना सहज विचारलं की आजी, महाराजांच्या जन्माविषयी काही माहिती आहे का, सांगा ना मला. तर त्यावेळेस त्या म्हणाल्या, हो अगं, आम्ही दोघं हुबैता अक्कलकुव्याला गेलो होतो. तिथे श्री चिमणाजी आणि पार्वतीबाई यांची आमची भेट झाली. त्यावेळेस मी पार्वतीबाईंना विचारलं होतं हाच प्रश्न की महाराज कसे प्रगट झाले. तर त्यावेळेस पार्वतीबाईंनी मला जो किस्सा सांगितला तो मी तुला सांगते. मग मी उत्सुकतेने ऐकायला बसले. मग त्यावेळेस आजी सासूबाईंनी असं सांगितलं की पार्वतीबाई म्हणाल्या की आमचं लग्न झालं आणि त्यानंतर 2-4 वर्ष झाले तरी काही मुलबाळ नव्हतं. मग एक स्त्री म्हणून मला एक आशा लागली की कधी मला बाळ होणार. तर मी जो येईल त्या अशा जुन्या व्यक्तींना विचारायची की काय केलं पाहिजे त्यासाठी. तर एका आजीनी मला एक व्रत सांगितलं. तर त्या म्हणाल्या, अगं, इथे आपल्या इथे अंतापूरमध्ये एक दावल मलिकाचं ठाणं आहे पिराचं, ते जंगलामध्ये. तर तू करशील का ते व्रत? आता मला मूल हवं होतं, त्या याच्यामुळे मी म्हणाले की मला काहीही करायला सांगा, मी करेन. मग त्या आजी म्हणाल्या की ओल्या वस्त्र्याने दर गुरुवारी त्या पिराला 5 फेऱ्या मारायच्या आणि घरी यायचं. आणि ज्यावेळेस तू 5 फेऱ्या मारायला जाशील तेव्हा एक कळशीवर पाणी त्या पिरावर ओतायचं, असं त्यांनी व्रत सांगितलं. मग मी म्हणाले की ठीक आहे, करेन मी, मला बाळ हवं आहे म्हणून मी करेन ते सुद्धा. मग नंतर मी माझ्या आवंशी बोलले आणि त्यांना सांगितलं की एका आजींनी मला असा व्रताचा महिमा सांगितला आहे, तर तुमची साथ असेल तर मग आपण पहाटे जाऊयात का. तर मग त्यांनाही माझी व्यथा माहिती होती, त्यांनाही बाळ हवं होतं म्हणून ते तयार झाले. मग आम्ही दर गुरुवारी एक दावल मलिक म्हणून अंतापूरमध्ये जंगलामध्ये पिराचं ठाणं आहे, त्या ठिकाणी मग आम्ही जाण्याचे ठरवलं. मग एका गुरुवारी पहाटे 5 वाजता मी स्नान करून आणि माझ्या आवडणं सोबत घेऊन तिथे दावल मलिकाचं जे अंतापूरमध्ये जंगलात ठाणं आहे तिथे गेलो, कळशीवर पाणी घेऊन. आणि मग तिथं मी ते पाणी पूर्ण पिरावर ओतून त्यानंतर 5 प्रदक्षिणा ओल्या वस्त्रांनी घातल्या आणि घरी आले. याप्रमाणे मी जवळजवळ 12 वर्षापर्यंत हे व्रत केलं. दर गुरुवारी मी तिथे जात होते. आणि इकडे माझे पतिराज शिव उपासना करत होते, त्यांच्याबरोबर मी करत होते. ते सोमवार करायचे, शिवरात्र करायचे, महादेवांना अभिषेक, दिवस रात्र नामस्मरण, ओम नमः शिवाय. आम्ही प्रदोष व्रत करत होतो. या पद्धतीने सगळं महादेवाचे व्रत, वैकल्य, श्रावणी सोमवार, जे काही करता येईल ते आम्ही उभयता करत होतो. आणि ती पण आमची उपासना चालू होती, मी हेही व्रत करत होते. आणि मग आमच्या त्या सगळ्या व्रत वैकल्याला पूर्णपणे 12 वर्ष पूर्ण झाली. आणि असंच मी नेहमीप्रमाणे गुरुवारी यांना घेऊन गेले होते पिराला पाणी घालून प्रदक्षिणा घालायला. तर त्यावेळेस कार्तिक महिना होता आणि दिवाळी सुरू झालेली होती. तर तो दिवस होता दुर्गाष्टमी. आणि मी अशीच पिराला जेव्हा फेऱ्या मारत होते तिथं आम्हाला बाळ दिसलं, पिराजवळ प्रगट झालेलं. आणि मग मी ते बाळ उचललं आणि घरी घेऊन आले.
तो दिवस होता 29 ऑक्टोबर 1835 साली. दुर्गाष्टमी त्या दिवशी होती. गावात आल्यानंतर उजाडलेलं होतं. मग गावातले लोक टकामका बघायला लागले की ह्या दाम्पत्याला तर मूलबाळ नाही आणि ही पार्वतीबाई कोणाचं मन उचलून घेऊन आली. आणि मग असं चौकामध्ये लोक गर्दी करू लागले. आणि मग मला हवं तसं कोणी काय असं गावातली मंडळी बोलू लागली की कोणाचं फेकलेलं बाळ उचलून आणलं, कोणी टाकलेलं असेल, हिला काही कळत नाही आणि ते बाळ टाकून दे, घेऊ नकोस, तुझं नाहीये, असं मला ते म्हणायला लागले. आणि मी वासल्याने आनंदित झालेली होती. मी बाळाला हृदयाशी कवटाळून धरलं आणि मला ते बोललेलं सहन होत नव्हतं आणि मी रडत होते. आणि जेव्हा मी बाळाला हृदयाशी कवटाळलं त्यावेळेस मला पाहणा फुटला आणि तो पाहणा फुटल्यावर वस्त्र ओली झाली, अजून दूध बाहेर येऊ लागलं. मग आयाबाया बघायला लागल्या, अरे ही काहीतरी वेगळंच आहे. आणि मग सगळेजणी गप्प झाले. मग मी घरात गेले आणि बाळाला मग दूध पाजलं. बाळ दूध पिऊ लागलं. मग गावातलीच लोक शांत झाली आणि मग काहीतरी चमत्कार आहे अशी वल्गना सुरू झाली. आणि मग त्यानंतर काही गावातल्या महिला स्वतःहून मग आत आल्या. त्यांनी बघितलं की खरंच मला पाहणं आलेलं आहे आणि बाळ चुटू चुटू दूध पितंय. मग तो चमत्कार बघून त्या तोंडाला पदर लावून बाहेर जाऊ लागल्या आणि बाहेर जाऊन सांगू लागल्या की काहीतरी वेगळंच आणि रहस्यात्मक आहे की बाळ खरंच तिचं दूध पितंय, म्हणजे बाळ तिचंच आहे आणि तिला ते मिळालेलं आहे प्रसाद रूपी. अशी चर्चा रंगू लागली. आणि मग नंतर बाळ दूध पिऊन तृप्त झाल्यावर लोक दर्शनाला आत येऊ लागली आणि सगळ्यांनी त्या बाळकाचं दर्शन घ्यायला सुरुवात केली. मग सगळेजण गावातले जे काही वेडवाकडं बोलत होते ते बोलणं बंद करून आता गुणगान गाऊ लागले की चिवणाजी खरंच शिवभक्त आहे, त्या तुम्ही नशिबवान पार्वती माता की त्यांना पुत्रप्राप्ती झाली. मग गावातल्यांचा बोलण्याचा पूर्ण रुखच बदलला आणि सगळे आनंदाने आपल्या आपल्या घरी गेले. आणि मग आम्ही बाळाचं संगोपन करायला सुरुवात केली. छान बाळाला नावमावखू घालायचं, त्याचं सगळं करण्यात माझा वेळ जाऊ लागला. मग आम्ही घरात चर्चा केली की आता बाळ सापडलेलं असल्यामुळे मग माझ्या घरातले वडीलधारी माणसं म्हणजे सासू, माझे सासरे, ते म्हणाले की हे बाळ सापडलेलं असल्यामुळे आता याचं नामकरण करायचं आहे, तर आपण त्याला सापडल्यामुळे सुपडू ठेवूया. आणि मग महाराजांचं नाव 12 दिवसाचं झाल्यावर सुपडू म्हणून ठेवण्यात आलं पाळण्यामध्ये. असं महाराजांच्या जन्माचं रहस्य आहे. वा, खूप नवीन माहिती मिळाली आम्हाला. आज आम्हाला कळलं की महाराजांचं म्हणजे खानदेशामध्ये त्यांना सुपडू बाबा म्हणूनच ओळखतात, पण ते सुपडू बाबा नाव कसं पडलं हे आज आम्हाला समजलं. असा किस्सा मग त्या पार्वती आईंनी आमच्या आजींना सांगितला होता. तो त्यांनी मला जसा सांगितला तसं त्यांच्याही मुलींना सांगितलेला होता. तर ज्या महाराजांनी ज्या मुलीचं नाव शकुंतला म्हणून पाळण्यात ठेवलं होतं त्या आजही आहेत. तर त्यांना सुद्धा हा किस्सा त्यांच्या आईंनी म्हणून सांगितलेला होता. तर त्यांनी मला हाच किस्सा पुन्हा सांगितला की वरवर सांगितलेला आहे तुला. पण आता तुम्ही हे सांगितल्यावरती मला ह्याच्यावरनं एक क्वेश्चन येत आहे की जर शंकर महाराजांचं नाव, जन्म नाव जर सुपडू बाबा असेल, सुपडू महाराज असेल, तर सुपडू महाराज ते शंकर महाराजांचा प्रवास कसा होता त्याच्याबद्दल काय सांगू शकाल का मला? हो, मग मी आजींना विचारलं की अगं मग ते सुपडू म्हणून जर त्यांचं नाव ठेवण्यात आलं होतं मग ते शंकर महाराज कसं काय म्हणून झाले? मग आजी म्हणाल्या अगं ते तिथं असताना, अंतापूरमध्ये असताना ते सुपडू म्हणूनच होते आणि ते तिथं लहानाचे मोठे होत होते, त्यांच्या बाललीला चालू होत्या. त्या वयाच्या 3ऱ्या वर्षापासून जंगलात जाऊन ध्यानाला बसायचे. आता जिथं ध्यानाला बाबा जात होते ते लहानपणी जात होते, त्यामुळे गावात सर्वांना कौतुक वाटायचं की एवढा छोटा मुलगा जंगलात एकटाच जातो, याला कसली भीतीच कशी वाटत नाही. आणि त्यांना काही शाळेत घातलेलं नव्हतं, त्यांचं शाळेत नाव दाखल केलेलं नव्हतं. बाबा लहानपणापासून जंगलामध्ये ध्यानधारणा करायला जायचे आणि एक दोनदा ते खूप उशिरा आले. त्यांच्या म्हणजे आईवडिलांना प्रश्न पडला की हा जातो तरी कुठं, आणि लहान आहे, हरवला, कोणी काही केलं. कारण की खानदेशामध्ये जंगल दाट असायचे आणि तिकडे हिंस्र पशु खूप असायचे जंगलामध्ये, वाघ, सिंह, सर, त्यामुळे भीती असायची. पण महाराजांनी ती चिंता ओळखली लहान असताना सुद्धा. तर ते म्हणाले आईवडिलांना काळजी करू नका, मी सुखरूप जातो आणि सुखरूप येतो, माझा शोध कुठं घेत नका जाऊ तुम्ही, मी बरोबर वेळेत घरी येईल. आणि मग ते वेळेच्या आत घरात येऊ लागले. असं त्यांचा दिनक्रम चालू होता. आणि तिकडे ते लहान होते पण इतके छान छान बाललीला त्यांच्या होत होत्या की आई वडील अचंबित व्हायचे. मग असं त्यांचं दैनंदिनी चालू होती.
ज्यावेळेस ते थोडे मोठे झाले तर मग ते आईवडिलांना म्हणाले की मला आता माझ्या पुढच्या कार्याला जायचंय, मला जे कार्य नेमून दिले ते करायचंय. तर माझे गुरु आहेत, त्यांची आज्ञा आहे की आता तू हिमालय तपश्चर्याला जा. तर मी तुमचं भाग्य होतं म्हणून मी तुमचा माझा सहवास घडून आला. तर आता मला पुढच्या कार्यासाठी निघावं लागेल. मग आता माताचं हृदय कसं असतं नाजूक, त्या हळव्या मनाचं, मग त्या रडायला लागल्या. मग पार्वती मातांना महाराज म्हणाले की आई अगं तू काळजी करू नकोस, तुला अजून बाळ होणार आहेत. मग तो असं बोलून गेला शंकर महाराजांनी. त्याच्यानंतर त्यांना खरंच दिवस गेले आणि मग छान 9 महिने पूर्ण झाले. त्यानंतर त्यांना छान जुळे 2 मुलं झाले, एक मुलगा आणि एक मुलगी. मग आता महाराज म्हणाले झालं बघ तुला जुळे, म्हणजे बाळ झाले 2 जुळे, मला 2 छान भावंड आली, आता मला काही हरकत नाही जाण्यासाठी. तरी मग आई परत हे करायला लागल्या, अरे थांब त्यांचं बारसं तर होऊ दे मग जा. मग त्या दोन्ही बाळांचं बारसं केलं. एक मुलगा होती, एक मुलगी होती. मुलाचं नाव ताना ठेवलं आणि मुलीचं नाव तानी ठेवलं असं. आणि मग त्यानंतर मग ते थोडेसे 2-3 महिन्याचे बाळ झाली, म्हणजे आई जरा रमवून गेली मुलांचं करण्यात, त्यांचं आवरण्यात. मग हळूहळू आपोआप मग शंकर महाराजांचं आणि त्यांचं जरा अंतर वाढलं. आणि मग त्यांच्या महाराजांनी ठरवलं की आता आई गुंगली आहे लहान बाळांमध्ये, पूर्णपणे रमली आहे, मग आता माझी काही जास्त त्यांना आठवणीचा त्रास होणार नाही. आणि मग तिथून प्रयाण केलं महाराजांनी एका दिवशी. आणि त्यानंतर ते मजल दर मजल करत जात होते. आणि त्यांना स्वामी समर्थ हे जंगलात लहानपणापासून सांभाळत होते. महाराजच त्यांना गुफेत ध्यानाला लहान असताना तिथं ध्यानाला घेऊन जायचे. त्यावेळेस लहान बाळ असल्यावर त्यांना भूक वगैरे लागायची, तसे स्वामी समर्थच त्यांना दुग्धपान करायचे. असा त्या काळातला त्यांचा उल्लेख आहे, ते आजींनी आम्हाला सांगितलं. आणि मग तिथून ते ज्यावेळेस थोडेसे समजदार झाले तेव्हा ते हिमालयात जायला निघाले. मग हिमालयात जात असताना त्यांचं दरमजल करत असताना कुठं कुठं काय काय उद्योग करत होते, स्वामी त्यांची परीक्षा घेत होते. असं करत करत मग ते हिमालयात बद्रिकावनामध्ये त्यांनी कितीतरी वर्ष तपश्चर्या केली. आणि मग तिथून पुढे ते तीर्थक्षेत्राहून प्रत्येक तीर्थक्षेत्र करत काशी, वाराणसी, प्रयाग वगैरे असं ते सर्व ग्रंथांमध्ये उल्लेख आहेच त्यांच्या चरित्र ग्रंथात. आणि मग ते असं दरमजल करत करत तीर्थक्षेत्रांवरनं महाराष्ट्रामध्ये सोलापूरमध्ये ते आले. सोलापूरमध्ये ते 1921 साली दत्त चौकामध्ये दत्त मंदिराच्या समोर ते दत्त रूपात उभे राहिले आणि त्यांनी अलख निरंजन म्हणून आरोळी दिली. त्यावेळी जनार्दन स्वामींचं कीर्तन चालू होतं दत्त मंदिरात. ते तल्लीन झालेले होते अभंग गाण्यामध्ये. आणि जेव्हा त्यांच्या कानावर हे अलख निरंजन पडलं तेव्हा त्यांनी दरवाजाकडे वळून पाहिलं तर साक्षात त्यांना प्रत्यक्ष दत्त स्वरूप दिसलं. आणि दत्त स्वरूप दिसल्यानंतर ते भावविवश झाले आणि तिथे जाऊन त्यांनी महाराजांची गळाभेट घेतली. आणि मग तेव्हापासून जनार्दन बुवा आणि शंकर महाराज शुभराय मठामध्ये मग राहू लागले. ते जनार्दन बुवा शुभराय मठातच राहत होते. मग शंकर महाराज तिथे गेले. मग तिथं शंकर महाराजांनी आपलं नाव शंकर बाबा म्हणून सांगितलं. आणि मग 1921 पासून ते शंकर बाबा म्हणून प्रसिद्धीला आले. मग तिथून त्यांनी 1921 पासून जवळपास ते 27 वर्ष सोलापुरात असताना तिथून 1925 मध्ये ते नगरमध्ये आले होते. त्याच वेळेस माझ्या आजे सासऱ्यांना श्री आनंदराव कुट्यांना ते नगर रोडला भेटले होते. त्यावेळेस माझ्या सासऱ्यांचं वय 20 वर्ष होतं. आणि मला 22 एप्रिलला आता 2026 मध्ये बाबांनी जे संकेत दिले त्या संकेतातच मला बाबांनी त्यांच्या जन्मरहस्याचा उलगडा पुन्हा एकदा सांगितला, जे माझ्या आजी सासूंनी सांगितला होता तसाच. आणि त्यावेळेस ते म्हटले मी तुझ्या आजी सासऱ्यांना भेटलो तेव्हा माझं वय 90 वर्षाचं होतं. महाराजांनी 22 एप्रिलला मला जे संकेत दिले त्यामध्ये ते म्हणाले की माझे मायबाप कोण आहेत सांगतो. श्री अक्कलकोटचे स्वामी समर्थ माझे मायबाप आहेत. आणि मी आनंदराव कुटेंना भेटलो 1925 ला, तेव्हा माझे वय 90 वर्षांचे होते. महाराज म्हणाले अगं लोक तर माझं वय 60 वर्ष सांगत आहेत, तुझ्या सासऱ्यांना भेटलो तेव्हा मी 90 वर्षांचा होतो, आता तू सांग माझं वय किती. तर मी म्हणाले 1947 पर्यंत, मग तुमचं वय 112 वर्ष. आणि मग महाराज असले. मग त्यावरनं मी अनुमान काढला आणि सगळं शोध घेतला मराठी महिन्यांचा, कार्तिक महिन्याचा 1835 सालाचा. त्यात मला सगळा उलगडा तारखेचा मिळाला. आजे सासूबाईंनी सांगितलं होतं तोही त्याला तंतोतंत जुळून आला. आणि त्यावेळेस मग महाराज म्हटले होते की अगं तू जे तुझे सासरे जे होते
त्यांना मी जे सिगारेटबद्दल ते काय म्हणाले तुम्हाला, तर मग मी सांगितलं की बाबांनी सिगारेट दिल्या, असं असं घडलं, असं असं बोलले. नंतर दृष्टांत दिला, त्याप्रमाणे त्यांना सिगारेट कंपनीत नोकरी मिळाली आणि मग ह्या सगळ्या गोष्टी घडून आल्या. मग त्यांचा तुमच्यावर विश्वास बसायला लागला, कारण की ते असं पटकन कोणावर विश्वास त्या काळात ठेवत नव्हते. त्यांना भोंदूगिरी, अंधश्रद्धा, आनंदराव कुटेंना काहीही आवडत नव्हतं. ते कधी कुठल्या ठिकाणी जातही नव्हते देवळांमध्ये किंवा कोणाला भेटतही नव्हते. त्यामुळे तुमच्याबद्दल त्यांना एक वेगळंच आकर्षण वाटलं आणि मग तुमच्याबद्दल त्यांना एक उत्सुकता निर्माण झाली की अशी म्हातारी व्यक्ती अवलिया आपल्याला सिगारेट देते आणि त्याच कंपनीत मला नोकरी लागते, असं त्यावेळेस ते म्हणाले होते. आणि पुन्हा तुमचा शोध घ्यायला ते बाहेर पडले होते, पण तुम्ही परत त्यांना लवकर मिळाला नाहीत, भेटला नाहीत त्यावेळेस. मग यानंतर मग तुम्ही आमच्या शिरगूच्या घरी पण येऊ लागले 1925 सालानंतर. म्हणजे माझ्या श्री आनंदराव कुटेंचं सानिध्य आणि आपलं सानिध्य तेव्हापासून सुरू झालं. असं त्यांच्या सुपडू बाबापासून ते शंकर महाराज, त्यांचा प्रवास मग सोलापूर, पुणे, अहिल्यानगर आत्ताचं, त्यावेळेचं अहमदनगर, या पद्धतीने या क्षेत्रामध्ये त्यांना शंकर बाबा म्हणून ओळखत होते. आणि अंतापूर, त्यानंतर अक्कलकोवा, खानदेशामध्ये त्यांना सुपडू बाबा म्हणूनच ओळखत होते. असा त्यांचा पूर्ण प्रवास होता. खूप छान माहिती. आता पण माझा एक प्रश्न आहे जो मला बरेच दिवस झाले माझ्या डोक्यामध्ये आहे, तो फिरतोय म्हणजे. तर माझी इच्छा आहे की मी तुम्हाला तो प्रश्न विचारावा म्हणून की शंकर महाराजांनी दुर्गाष्टमी तिथीच का निवडले, म्हणजे त्या तिथीचं असं काय महत्व आहे, त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या ना. अच्छा, योगायोग किती बरोबर जुळून आला आहे. तुम्हाला प्रश्न पडायला आणि त्याचं उत्तर मला महाराजांकडून मिळायला, हा एक असा अप्रतिम योगायोगच आहे. त्यावेळेस तारीख होती 15 फेब्रुवारी 2026, महाशिवरात्र होती. आणि इतक्या वर्ष मी घरामध्ये शंकर महाराजांच्या पादुकांची पूजा करते, सेवा करते, तरी मला कधी हा प्रश्न पडला नव्हता. आणि त्या दिवशी माझ्या अंतर्मनाने हा प्रश्न उभा केला, अरे बाबांनी जन्म घेतला ती तिथी तर दुर्गाष्टमी आहे, मग त्या दिवशी बाबा प्रगट झाले तर त्यांनी दुर्गाष्टमीला का प्रगट झाले असावे, असं माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला. आणि मी पूजा करत असताना मला समोरून असे संकेत आले, बाबांचं उत्तर आलं की अगं मी एकटा योनी प्रगट झालेलो आहे, त्यामुळे मी एकटाने आलो, मी माझ्या शक्तीला बरोबर घेऊन प्रगट झालेलो आहे, म्हणजे आम्ही शिवशक्ती एकत्र प्रगट झालेलो आहोत, म्हणून तिची जन्मतिथी ही दुर्गाष्टमी आहे. आणि गुरुपदाला पोचलेले असल्यामुळे बाबा गुरुवार त्यांनी निवडलेला होता आणि गुरुवारी ते प्रगट झाले होते. आणि तेव्हा गुरुवारी दुर्गाष्टमी आलेली होती 1835 साली. आणि त्या दिवशी 29 ऑक्टोबर होता, दिवाळीचे सण चालू होता त्यावेळेस कार्तिक महिन्यातल्या. आणि तेव्हा त्यांनी ती तिथी का निवडली, तर त्या शक्तीचा जन्म त्या दिवशी असतो आणि त्या शिवशक्तीला प्रगट व्हायचं होतं, म्हणून त्यांनी ती तिथी निवडली. आणि त्याचे दाखले त्यांनी पुढच्या त्यांच्या चरित्रामध्ये पण दिलेले आहेत. ज्यावेळेस बाबांनी शक्तीबरोबर प्राकट्य केलं तर त्यावेळेस त्यांनी जे जे काही करत होते कार्य, त्या कार्याला त्यांना शक्ती सुद्धा बरोबर असायची आणि शिवशक्ती मिळून ते कार्य करत होते. तर खूप साऱ्या भक्तांना त्यांनी शक्तीच्या रूपात पण दर्शन दिलंय. त्याचे दाखले सुद्धा तुम्हाला पुराणामध्ये त्यांच्या चरित्र ग्रंथात वाचायला मिळतील, कारण की ते भक्तांना म्हणालेले, अरे तुळजापूरला काय गरज आहे जाण्याची, मी तुम्हाला इथंच दर्शन देतो. आणि त्यांनी तुळजापूरला भक्तांनी आग्रहाने जरी नेलं होतं तरी सभा मंडपामध्ये महाराज ध्यानस्थ बसले आणि बाकीचे लोक गाभाऱ्यात गेले. आणि गाभाऱ्यातून जेव्हा ते बाहेर आले, बाहेर जेव्हा सभा मंडपात येऊन बघतात तर महाराजच स्वतः तुळजाभवानी माता झाल्याचं त्यांना दिसलं रूपामध्ये. आणि ते म्हणे, अरे आत्ताच आपण आतमध्ये बघून आलो, तिथं आतमध्ये त्यांना शंकर महाराज दिसत होते, बाहेर आले तर त्यांना आई भवानी दिसत होत्या. अशा लीला बाबा करत होते. म्हणजे माझ्यातच ती सामावलेली आहे, शिवाची शक्ती शिवाबरोबरच असते, हे बाबांनी त्यातनं भक्तांना दाखवून दिलं. त्याच्यानंतर असे प्रसंग खूप वेळा घडलेले आहे. ज्यावेळेस सोलापूरमध्ये बाबा राहत होते तेव्हा शुभराय मठात जसे बाबा राहत होते तसे इतर भक्तांच्या घरी राहत होते बाबा. तिथे एक जख्खलमाळा म्हणून तिथं प्रसिद्ध आहे, तिथे सुद्धा बाबा ध्यानाला बसायचे, उंबरच्या झाडाखाली, वडाच्या झाडाखाली, तिथे तासन तास ध्यानाला बसायचे. तिथं सुद्धा भक्त जमा व्हायचे. त्यांनाही म्हणायचे, अरे तुम्हाला तुळजापूरला जायची काय गरज आहे, मी तिला इथं बोलवतो. आणि अक्षरशः तिथे आईसाहेब प्रगट व्हायच्या आणि प्रत्यक्ष बाबा आईसाहेब रात्रीचे सारीपाठ खेळायचे जक्कलच्या मळ्यामध्ये.
आणि आजही तुम्हाला तिथं प्रचिती पाहायला मिळेल. स्वतः आईसाहेबांच्या पादुका तिथे उमटलेल्या आहे की त्या तिथं येत होत्या, त्याची आजही साक्ष देतात. तुम्ही सोलापूरमध्ये जाऊन जक्कलच्या मळ्यामध्ये आजही आईसाहेबांच्या चरणांचं दर्शन घेऊ शकतात. आणि त्यावेळेस बाबांसोबत रोज, जोपर्यंत बाबा सोलापुरात होते, रोज आईसाहेब बाबांबरोबर सारीपाठ खेळायला येत होत्या. त्याच्यानंतर आईसाहेबांचा उल्लेख मी मागं केलेला आहे. ज्यावेळेस माझे आजे सासरे श्री आनंदराव कुटे विहिरीचं काम करत होते, त्यावेळेस स्त्रीकडनं जी ओटी भरून घ्यायची असते सवाष्णीकडनं, ती त्यांनी भरली नव्हती. त्यावेळेस बाबांनीच पुन्हा आईसाहेबांचं रूप घेऊन तिथं प्रगट झाले आणि त्यांनी स्वतःच आईसाहेबांचं रूप घेऊन ओटी भरली आणि तिथं पाणी लागलं. हा किस्सा मागं सांगितलेलाच आहे. तेव्हाही दर्शन दिलं. त्यानंतर तिथं रुद्रकर 25 वर्ष समाधीला सांभाळत होते. समाधीवर छत्री धरून ज्यावेळेस तिथं राहत होते रुद्रकर, आनंदराव कुठेही त्यांच्या सोबतीला असायचे, पण रुद्रकर तिथंच दिवस रात्र राहत होते. तर रुद्रकरांना सुद्धा महाराजांनी शक्तिरूपात दर्शन दिलेलं आहे. डाव्या बाजूने बाहेर पडतात, तिथं चूल पेटून शेंगदाणे भाजतात, त्या डायरेक्ट तसेच तोंडात टाकतात शक्ती आणि परत अदृश्य होतात. उजव्या बाजूला प्रगट होऊन पुन्हा अदृश्य होतात. असे तिथं खूप काही प्रागट्य महाराजांनी समाधीवर सुद्धा केलेलं आहे. स्वतः रुद्रकरांनी शक्तिरूप सुद्धा महाराजांचं त्या काळी बघितलेलं होतं. आणि महाराज गळ्यामध्ये आईसाहेबांचा ताईत धारण करायचे. एक आपण जे पेंडल वगैरे म्हणतो ते सोन्याच्या कंठामध्ये तयार करून महाराज धारण करत होते. 8 अंगठ्या वापरत होते. सगळ्या ग्रहांच्या बाबा अंगठ्या वापरत होते. मला असा विश्वास आहे की बरेच जे लोक पाहतात, जे ऑडियन्स आहे, त्यांचे बरेच क्वेश्चन सॉल्व्ह झाले असते. एक क्वेश्चन जो आहे, जो मला विचारायचा आहे, काही दिवसांपूर्वी तुम्ही एक शंकर महाराजांची प्रासादिक पोथी, भजनावली जी म्हणतो आपल्याला, ती तुम्ही प्रकाशित केली. तर त्या भजनावलीच्या बद्दल तुम्ही थोडं काही सांगू शकता का? ती कशी प्रासादिक पोथी आहे, त्याच्यामध्ये काय काय होतं, त्याबद्दल थोडीच माहिती द्या ना. हो, भजनावलीच्या पुस्तकाची छान स्टोरी आहे. महाराज ज्यावेळेस हयात होते, कार्याला उभे होते, त्यावेळेस अहमदनगरमध्ये एक देव मास्तर म्हणून जे होते, भालचंद्र देव लेखक, आणि सोनवणे मास्तर गायन करणारे, तर काही काव्य आणि अभंग त्यांनी सोनवणे मास्तरांकडनं लिहून घेतले होते आणि काही काव्यपद त्यांनी भालचंद्र देव लेखकाकडनं लिहून घेतले होते. आणि ते जे लिखित स्वरूपात जे होते, त्यावेळेस त्यांनी ते तसेच्या तसे म्हणजे छापले नव्हते, पण जे हस्तलिखित होतं त्याच्यावरनंच डायरेक्ट जे सोनवणे मास्तर होते ते गायन पण करायचे, शास्त्रीय संगीत वगैरे. तर महाराजांनी स्वतः बसून त्यांच्या समोर त्यांना ते गायन करून अभंग म्हणायला लावले. त्यात पहिलं पद जे आहे ते मंगलाचरणाचं गणपती बाप्पांवर लिहिलेले होते अभंग काव्य. आणि मग आपल्या सरस्वती आईसाहेबांचं, सरस्वती मातेचं पूजनात केलेलं, आणि त्यानंतर गुरुपद, असं ते भजनावलीचं पुस्तक जे आहे, भक्ती रसामृत भजनावली, याच्यामध्ये महाराजांनी ते त्यावेळेस हस्तलिखित स्वरूपात होतं. ते जे लिहून काढलेलं होतं महाराजांनी, ते तसंच हस्तलिखित स्वरूपात तसंच राहिलं. कालांतराने समाधिस्थ झाल्यानंतर श्री आनंदराव कुटे जे आहेत हे, तर यांना संकेत आले की त्यांनी ते पुस्तक आता प्रकाशित करावं. मग त्यावेळेस वैशाख दुर्गाष्टमीच्या पुण्यतिथीच्या मुहूर्तावर 19/3/1950 म्हणजे 19 तारीख आणि मार्च महिना 1950 पुण्यतिथीला महाराजांच्या ते भजनावली प्रसारित केली. त्यावेळेस त्यांनी छापलं, प्रकाशित केलं. तर त्यानंतर ते प्रासादिक स्वरूपामध्ये त्यावेळेस त्यांनी छापलं होतं. त्यावेळेस ते 20 वर्ष मठाचा कारभार बघत होते. त्यावेळेस भक्तांनी ते पुस्तक घेतलं होतं. आता कालांतराने लोप पावत गेलं, तरी काही भक्तांनी जुन्या कॉपींवरनं स्वतःच्या नावाने बरेच लोकांनी त्याचं कॉपीराईट करून केलेलं होतं. पण शेवटी जो प्रसाद आहे तो प्रसाद जिथं मिळायचा, जिथं गेला पाहिजे तिथेच तो मिळत असतो. तर एवढं ते प्रचलित झालं नाही ज्यांनी आपापल्या नावाने ते प्रसिद्धीला आणण्याचा प्रयत्न केला. तर महाराजांची आगळी वेगळी इच्छा होती. खूप लोकांकडनं मला विनवणी आली की तुमच्या घरातलं ते पुस्तक आहे, कोणी कोणी त्याचा दुरुपयोग करायला लागलेला आहे, तर तुम्हीच का ते मनावर घेऊन छापत नाही. आणि बरोबर आता 75 वर्षांनी मी आनंदराव कुटेंची नातसून निशिगंधा कुटे, मग मी ते मनावर घेऊन पुस्तक छापलं. तर मी गुढीपाडव्याचा मुहूर्त काढला, पण गुढीपाडव्याला नेमकी तारीख 19/3/2026 निघाली. मणी ध्यानी काही नव्हतं की पहिली आवृत्ती 1950ला झाली, मी ते काही वाचलेलं नव्हतं.
लक्षातही नव्हतं माझ्या. आणि महाराजांनीच ही तारीख सुचवली 19/3/2026. जवळपास 75 वर्षांनी योग आला. आणि ह्या पुस्तकाचंही जन्माचं स्वरूप फार भारी आहे. पुस्तक होतं माझ्याकडे, पण आता ते छापायचं, कोणाकडे द्यायचं त्याचं ते मग एक असाच भक्त आला दादा, आणि त्यांनी मग ते पुस्तक माझ्याकडनं सगळं मटेरियल घेऊन मुंबईला नेलं. तिथे त्यांच्याकडनं ते आदिती क्रिएशन म्हणून त्यांच्याकडे ते सगळं फिडअप करायला दिलं. ते सगळं त्याची प्रोसेस झाल्यानंतर योगायोग म्हणजे महाराजांना ठाण्यामध्ये जन्म घ्यायचा नव्हता या पुस्तकाचा, या दुसऱ्या आवृत्तीचा. त्यांनी अशी काही लीला केली की आता पुस्तक सगळं तयार आहे मटेरियल, आणि आता छापायला घ्यायचं की त्या क्षणाला त्यांचे कागद संपले. आणि मग पुस्तकाचा प्रवास ठाण्याहून परत पुण्याला झाला. आणि मग ते सगळं परत माझ्याकडे ते मटेरियल आलं फायनल प्रूफ करायला. आणि मग मी म्हटलं ठाण्याहून ज्या अर्थी इकडे आले त्या अर्थी महाराजांची इच्छा नाहीये ठाण्यामध्ये त्यांनी जन्म घ्यावा, मग ते पुण्यातला आहे तर पुण्यातच जन्माला येईल. आणि मग आम्ही एक जोशी प्रिंटर्स म्हणून आहेत श्रीजी, त्यांच्याकडे गेलो. त्यांनी काही आडेवेडे न घेता आम्हाला वेळ दिली आणि तात्काळ त्यांनी मान्य केलं आणि 4-5 दिवसाचा अवधी मागून घेतला. त्यांच्याकडे 1000 प्रती छापण्यासाठी देण्यात आल्या. आणि योगायोग असा की त्यांनी कधी कोणाचा उल्लेख केलेला नव्हता श्रीजी प्रिंटर्सवाल्यांनी. त्यांना सुद्धा महाराजांनी स्वीडनमध्ये दर्शन दिलेलं होतं शंकर महाराज रूपामध्ये. आणि त्या योगाने आज त्यांच्याकडं हे पुस्तक छापायला गेलं होतं. त्यांना खूप भरून आलं आणि त्यांनी आनंदाने आमचे हवे त्या याच्यामध्ये आम्हाला बजेटमध्ये छान पुस्तक छापून द्यायची तयारी दर्शवली. त्यांनी जो अवधी मागून घेतला होता त्याच्या 2 दिवस आधीच त्यांनी आम्हाला ते तयार करून दिलं पुस्तक. आणि विशेष म्हणजे मी त्यांना 1000 प्रतीच दिल्या होत्या छापायला, पण ज्यावेळेस छापून आल्या त्यावेळेस आमच्याकडे 1005 प्रती आल्या. आणि माझा आंतरिक मानस असा होता की ज्या देणगीदारांनी पुस्तकासाठी सहकार्य केलं आहे त्यांना प्रासादिक रूपामध्ये एक पुस्तक महाराजांकडनं भेट द्यावं. आणि ते 5 लोक असल्यामुळे 5 पुस्तकं आपण महाराजांच्या तर्फे त्यांना भेट देणार आहोत. पुस्तकाची अगदी नॉमिनल किंमत ठेवली आहे. साधा त्याच्या मागचं रहस्य असं आहे की 75 वर्षांनी पुस्तक छापत असल्यामुळे त्याची किंमत आम्ही 75 रुपये ठेवली, म्हणजे सर्वसामान्यांना परवडेल अशी. आणि हे प्रासादिक पुस्तक आहे. या पुस्तकाला त्यावेळेस महाराजांचे आशीर्वाद लाभलेले आहे, कृपा आशीर्वाद लाभलेलं हस्तलिखित माझ्या आजेसासऱ्यांनी प्रकाशित केलं. आणि त्यांचा तो प्रसाद पुढे माझ्या मार्फत मी निमित्त मात्र आहे. भक्तांच्या सहकार्यातनं, माझ्या थोड्याफार सहकार्यातनं हे पुस्तक उभं राहिलं दुसऱ्या आवृत्तीचं, तेही 75 वर्षांनी. आणि 1000 प्रती मला त्या पूर्णपणे विकायच्या आहेत आणि त्याचंही जे मूल्य येईल ते महाराजांच्या सेवेलाच वापरल्या जाणार आहेत. आणि जे देणगीदार आहेत त्यांना मी महाराजांचा प्रसाद म्हणून देणार होती 5 पुस्तकं, ती सुद्धा महाराजांनी त्यांच्याकडनं विदाऊट फीचीच छापून घेतली. त्या 5 पुस्तकांचे पैसे श्रीजी प्रिंटर्सवाल्यांनी घेतले नाहीत आणि माझ्या 1000 प्रतीच्याच व्यवहाराचेच पैसे घेतले. आणि ते प्रासादिक 5 पुस्तके मी 5 लोकांना देणार आहे. त्यात 2-3 देऊन झाली, अजून 1-2 जण देण्याचे शिल्लक आहेत. त्यांचा कसा योग येईल माहीत नाही. आणि विशेष याच्यात सांगण्याचं तात्पर्य म्हणजे मी हे इन जनरल आपण इतर शॉपिंग दुकानामध्ये विक्रीला ठेवतो पुस्तकांच्या, तर मी 2-3 ठिकाणी प्रयत्न केले की महाराजांचं पुस्तक आपण विक्रीला ठेवूया, पण महाराजांची ती इच्छा नसल्यामुळे त्या लोकांकडून मला कुठलाच रिप्लाय आला नाही. मग मी बाबांना प्रश्न केला की बाबा तुमची काय इच्छा आहे, तर बाबांचे संकेत आले हे प्रासादिक पुस्तक आहे, हे ज्या घराण्यातून प्रकाशित झालं होतं त्याच घराण्यातून हे प्रसाद रूपाने माझ्या भक्तांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि ज्यांना ज्यांना या क्षेत्रात आवड आहे भजनावलीच्या, ते लोक प्रासादिक म्हणून इथूनच प्रसाद म्हणून घेऊन जातील. त्यामुळे त्या पुस्तकाचं प्रासादिक स्वरूप माझ्याकडे असल्यामुळे ते माझ्याकडेच विक्रीला असणार आहे. याच्यासाठी तुम्हाला संपर्क नंबर देण्यात येईल. त्यानंतर ज्या ज्या भक्तांची इच्छा असेल त्यांनी माझ्याकडे दुर्गाष्टमी, कार्तिक दुर्गाष्टमी, वैशाख दुर्गाष्टमी आणि गुरुपौर्णिमा या 3 तिथींना आणि इतर वेळी म्हणजे गुरुवारी फोन करून येऊन आपण पुस्तक घेऊ शकतात. खूप छान माहिती मिळाली आणि खूप नवीन जे काय प्रश्न होते ते मोस्टली सगळे सॉल्व्ह झाले असतील. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा. आणि मी निशिगंधताईंचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये त्याचबरोबर कॉमेंट बॉक्समध्ये देईन, तर त्यांना फोन करा आणि एकदा तरी इकडे येऊन शंकर महाराजांचं अस्तित्व बघा, जाणून घ्या आणि हे पुस्तक तुम्ही नक्की घ्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय शंकर.